गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बघणार आहोत श्यामचे बंधुप्रेम हा पाठ कोणी लिहिलेला आहे? साने गुरुजी यांनी. साने गुरुजींचं पूर्ण नाव काय होतं? पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म झाला 1899ला आणि मृत्यू झाला 1950ला. तर असे हे साने गुरुजी सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांचा परिचय देण्याची काही वेगळी गरज नाही. तरी देखील हे जे श्यामचे बंधुप्रेम हा जो पाठ आहे तो त्यांचा श्यामची आई, श्यामची आई हे सर्वांना माहीतच आहे. श्यामची आई हे काय आहे? त्यांचं अत्याधिक प्रसिद्ध झालेलं एक पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामधूनच श्यामचं बंधुप्रेम हा पाठ घेतलेला आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे की जे श्यामच्या मनात आपल्या लहान भावाबद्दल असलेलं जे काही प्रेम आहे किंवा जो जिव्हाळा आहे, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचं अगदी हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठामध्ये साने गुरुजींनी केलेलं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. त्याआधी मी सांगते की या पाठातून आपण मी हे सांगू शकते की जो आजचं जे युग आहे ते कसं आहे, अगदी इतकं धावपळीचं युग आहे की आज कोणाला स्वतःच्याच घरी लोकांना एकमेकांना वेळ द्यायला म्हणजे आजचं युग हे कसं धावपळीचं युग आहे. तर आपण प्रत्येक घरी बघत असतो की त्यांचे आई वडील काय करत असतात? नोकरी करत असतात आणि मुलं कशी असतात? घरात एकटेच असतात. त्यांची जी काही मुलं असेल, 1 किंवा 2 मुलं, आणि ती भावंड दिवसभर घरी एकत्र राहतात, पण कशी दूर दूर राहतात, कारण आजचं जीवनच असं धावपळीचं आहे. तर या धावपळीच्या जीवनामुळे आज कुटुंबातील व्यक्तींनाच इतरांसाठी वेळ देणं कसं झालेलं आहे? अशक्य झालेलं आहे. पण या पाठातून आपल्याला श्यामचं त्याच्या भावाबद्दल असलेलं बंधुप्रेम हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज रक्ताची नातीच काय झालेली आहे? दूर झालेली आहे. पण अशा वेळेस आपल्याला या पाठातून ही शिकवण मिळते की साने गुरुजींचं म्हणजे श्यामचं त्यांच्या भावाबद्दलचं असलेलं अतिशय असं प्रेम किंवा त्यांच्या मनात त्याच्या भावाबद्दल असलेला जिव्हाळा हे या पाठातून अगदी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. तर पाठाला सुरुवात करूया. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकायला गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तर लेखक सांगतात आहे साने गुरुजी की ते शाळेत शिकत होते. तर शाळेत शिकताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. तर मे महिन्याच्या सुट्ट्या काय झाल्या होत्या? संपल्या होत्या आणि आता शाळा सुरू होणार होती. जून महिना सुरू झाला, मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि म्हणून लेखकांना आता पुन्हा कुठे जायचं होतं? दापोलीला जायचं होतं. का दापोलीला जायचं होतं? कारण ते जे काही प्राथमिक शिक्षण घेत होते किंवा जिथे कुठे शिकत होते ते कुठे शिकायचे? दापोलीला शिकायचे आणि राहायचे कुठे? दुसऱ्या गावाला. तर त्यांच्या गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ते कुठे जात असत? दापोलीला जात असत. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या होत्या, शाळा सुरू झाली, त्याचबरोबर काय सुरू झाला? पावसाळा पण सुरू झाला होता आणि तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. उन्हाळा असला म्हणजे काय होते? अतिशय जमीन कशी असते? तापलेली असते. खूप कडक उन्हाळा असतो. आपल्या इकडचा तर माहितीच आहे सर्वांना, खूप कडक उन्हाळा असतो आणि जमिनीला काय झालेले असतात? भेगा पडलेले असतात. जमीन अशी करपलेली असते आणि अशी जी तापलेली जमीन असते त्या तापलेल्या जमिनीवर जेव्हा पाणी पडत असतं, पावसाचा पहिला थेंब पडत असतो किंवा पावसाचा जेव्हा थेंब हा जमिनीला स्पर्श करत असतो तर सर्वत्र काय पसरत असतो? अगदी सुगंध असा दरवळत असतो. आणि नवीनच जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य असा सुंदर वास किंवा सुवास हा सर्वत्र दरवळत असतो. आणि गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. आणि साने गुरुजी म्हणतात की ज्यावेळेस हा असा हवासा सुगंध सर्वत्र दरवळलेला असतो त्यावेळेस ती पृथ्वी जणू काही कशी आहे? गंधवती पृथ्वी आहे. गंधवती म्हणजेच ज्याला कशाचा गंध आहे? छान पावसाच्या पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे जमिनीला सर्वत्र काय पसरलेला आहे? सुंदर असा गंध पसरलेला आहे. आणि म्हणून पृथ्वीला कशाची उपमा दिलेली आहे? गंधवती पृथ्वी. आणि लेखकांना या वचनाची काय होते? आठवण होते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो तो एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्या पोटातलाच. आणि त्याचप्रमाणे लेखक म्हणतात की फुलाफळामध्ये पण जो रस असतो, फुलामध्ये रस असतो, फळामध्ये पण रस असतो आणि जो गंध असतो तो पण एक प्रकारचा काय असतो? स्वादच असतो. आणि तो सगळा स्वाद कुठे असतो? या पृथ्वीच्या पोटातच असतो.
घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. तर लेखक सांगतात की लेखक आठवत आहात जेव्हा ते दापोलीला जायला निघाले, कारण त्यांची शाळा कुठे होती? दापोलीला होती. तर ते ज्यावेळेस दापोलीला जायला निघाले त्यावेळेस त्यांना अचानक आठवलं की जेव्हा सुट्टीमध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये मी जेव्हा घरी होतो तर एक दिवस त्यांचा लहान भाऊ काय केलं, त्याने नवीन सदऱ्यासाठी आईकडे हट्ट धरला की मला नवीन सदरा पाहिजे आहे. आपल्या घरी पण लहान मुलं असले तर नवीन नवीन गोष्टीसाठी काय करत असतात? ते नेहमी हट्ट करत असतात, कारण त्यांना त्यांच्या परिस्थितीची वगैरे काही जाणीव नसते किंवा त्यांना ते समजत देखील नाही. आणि इथे पण तसंच होतं. साने गुरुजींचा जो लहान भाऊ होता त्याने एक दिवस आईकडे सदऱ्यासाठी नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरला आणि त्यावेळेस त्याच्या आईने त्याची काय केली? समजूत घातली. आणि समजूत घालताना म्हणाली की तुझे अण्णा आणि दादा जेव्हा मोठे होतील आणि रोजगारी होतील तेव्हा मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. तर त्याच्या आईने त्याची समजूत घातली. आता त्याला सरळ तर म्हणू शकत नव्हते की नाही रे आता घेऊन नाही देत सदरा, पैसे नाही, असं सरळ म्हटलं तर त्याला काय आला असता? थोडासा राग आला असता आणि तो रडला पण असता. आणि म्हणून आईने त्याला छान प्रेमाने समजून सांगितलं की तुझे अण्णा आणि दादा, अण्णा म्हणजे त्याचे वडील आणि दादा म्हणजे साने गुरुजी, ते जेव्हा मोठे होतील आणि रोजगारी होतील म्हणजे त्यांना जेव्हा कामधंदा मिळेल आणि कामधंदा केल्यानंतर काय मिळेल? त्यांना पैसे मिळेल, तर 6 महिन्यांनी तुला काय मग करून देऊ आम्ही? नवीन सदरा शिवून देऊ, अशी त्याची समजूत घातली. आणि त्यावेळेपुरतं त्याला काय केलं? शांत केलं. मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट धरू नको. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. आणि लेखक त्यांचं लहानपण आठवत आहे, त्यांचं बालपण आठवत आहे. लेखक पण खूप मोठे झाले नव्हते, पण तरी देखील ते प्राथमिक शिक्षण घेत होते आणि ते म्हणजे त्याच्या लहान भावाच्या वयाचे जेवढे होते त्यावेळेस ते आठवत आहे. आणि ते सांगतात की जेव्हा मी माझ्या भावाच्या वयाचं होतो त्यावेळेस आमच्या वेळेस कपड्यांचं बंड फार माजलेलं नव्हतं, म्हणजे नवीन नवीन फॅशनचे कपडे आलेले नव्हते किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे असा आम्ही हट्ट पण कधी धरला नव्हता. आणि आम्हाला कोट वगैरे काय असतं हे तर माहीत देखील नव्हतं. आणि कित्येकदा नवीन सदरा मिळायचा तर तो सदरा पण आम्हाला केव्हा मिळायचा? अगदी 1-2 वर्षांनी एखादा नवीन सदरा मिळत असे आणि तोही मिळाला तर मिळाला, नाही तर नाही. पण कधीही साने गुरुजींनी आपल्या आईकडे कसा हट्ट धरला नव्हता. आणि थंडीचे जेव्हा दिवस असायचे त्या थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. आणि जेव्हा थंडीचे दिवस असायचे तेव्हा थंडी खूप पडायची, कारण पाऊस पण आता कसं ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळं काय झालेलं आहे, पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. पण पूर्वीच्या काळी पाऊस पण छान पडायचा, थंडी पण छान पडायची, सगळंच छान असायचं. आणि तेव्हा थंडी पण छान असायची, त्यामुळे जेव्हा थंडीचे दिवस असायचे त्यावेळेस लेखक सांगतात की त्यांच्याकडे स्वेटर कोट तर नव्हताच, मग आता थंडीपासून संरक्षण कसं करायचं? म्हणून त्यांच्या आईने काय केलं? एक धोतर असायचं, त्या धोतराची 4 घडी म्हणजे चौघडी करायची आणि ती चौघडी केल्यानंतर ती गळ्याशी बांधायची आणि गळ्यात बांधून ते काय जायचे? शाळेत जायचे. आणि त्यामुळे त्याचा उपयोग कसा व्हायचा? अगदी मफलर प्रमाणे व्हायचा. त्यावेळेस मफलर वगैरे तर नव्हतं, जॅकेटे पण नव्हती आणि गरम कोट पण नव्हते. तर काय करायचं मग? फक्त धोतराला चौघडी करायची आणि ती गळ्याभोवती गुंडाळायची. त्यामुळे थंडीपासून त्यांचं काय व्हायचं? संरक्षण व्हायचं. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे मी ठरवून आलो होतो. तर लेखक सांगतात की जो माझा धाकटा भाऊ आहे त्याचा सदरा काय झालेला होता? फाटला होता आणि आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. थिगळ लावलेलं असतं, थिगळ म्हणजे एखादा भाग जर कपड्याचा फाटलेला आहे तर त्यावर काय करायचं? दुसऱ्या कपड्याने त्याला झाकायचं आणि ते शिवून घ्यायचं. जसं आपण आजकाल नवीन फॅशन आहे पॅच वर्क, पण पूर्वी त्यालाच काय म्हणायचं? गाबड्या लावणे म्हणजे थिगळ लावणे. तर असेच लेखकांच्या लहान भावाचा सदरा जो फाटलेला होता त्याला 2-3 गाबड्या लागलेल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे त्यांनी यावेळेस ठरवून आले होते. आणि ते जेव्हा दापोलीला जात होते त्यावेळेस त्यांनी मनात नक्की ठरवलं होतं की आपण आपल्या भावासाठी काय करायचं? नवीन कपडा शिवायचा, कारण त्याचा सदरा काय झालेला आहे? फाटलेला आहे. परंतु आपण ठरवलं तर त्याच्यासाठी नवीन कपडे शिवायचे, पण पैसे कुठून आणायचे? हा एक खूप मोठा प्रश्न.
आणि तो प्रश्न पण जर मनात खूप इच्छा असेल, मनापासून जर आपण एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा केली तर ती इच्छा काय होत असते, पूर्ण होत असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवीन नवीन मार्ग हे मिळत असतात. तर लेखकांना पण तो मार्ग सापडला. तर कसा सापडला ते पाहू. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस आहेत. तर लेखक कुठे होते, शिकायला दापोलीला असायचे. त्यामुळे त्यांचे वडील काही कामानिमित्त, त्यांचं कोर्ट कचेरीचं जे काम असायचं त्या कामानिमित्त नेहमी लेखकांचे वडील कुठे जायचे, दापोलीला जायचे. आणि प्रत्येक वेळेस ते तिथे जायचे तर आपल्या मुलाला काय द्यायचे, आणे 2 आणे पैसे द्यायचे. कशासाठी, तर खाऊसाठी. आणि खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्च करण्याचे मी ठरवले. आणि लेखकांनी ठरवलं की प्रत्येक वेळेस माझे वडील येतात, मला आणे 2 आणे पैसे देतात. कशासाठी देतात, तर खाऊसाठी देतात. आणि लेखकांनी ठरवलं की ते पैसे मी स्वतःसाठी किंवा खाऊसाठी कधीही त्याचा उपयोग करणार नाही आणि ते पैसे काय करेल, मी जमा करेल. साने गुरुजींच्या ऐवजी जर आपण असतो तर आपण असं केलं असतं का? आपण जरी मनात ठरवलं असतं की नाही, मी माझ्या भावासाठी सदरा शिवणार तर मी माझे पैसे जमा करणार, पण जसे आपले जो पैसे आले असते तशी आपली थोडीशी इच्छा झाली असती की नाही, पुढल्या वेळेसपासून आपण जमा करू, आता यावेळेसचे काय करतो, मी स्वतःसाठी काहीतरी घेतो आणि खाऊन घेतो. पण लेखकांनी तसं केलं नाही. त्यांनी अगदी मनामध्ये ठाम निश्चय केला होता की मला माझ्या भावासाठी काय करायचं आहे, नवीन सदरा शिवायचाच आहे. आणि तशी त्यांनी तयारी पण सुरू केली होती. जे काही पैसे त्यांच्याजवळ यायचे ते त्यांनी स्वतःसाठी खर्च केले नाही आणि ते जमा करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. जो ज्येष्ठ महिना असतो, मराठी महिन्यामध्ये ज्येष्ठ महिना असतो, त्या ज्येष्ठ महिन्यात काय झाले असते, त्यांची शाळा सुरू झालेली होती. आणि गणेश चतुर्थीला अजून 3 महिने बाकी होते. तर ज्येष्ठ महिन्यानंतर 3 महिन्यांनी काय येतं, गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात येते, भाद्रपद महिन्यात. तर भाद्रपद महिन्याला अजून 3 महिने बाकी होते. तर तेवढ्या 3 महिन्यामध्ये या खाऊच्या पैशांचं मला काय करायचं होतं, रुपयाभर जमा करायचा होता असं लेखकांनी ठरवलं. आणि गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असं त्यांनी मनात निश्चित केलं. आणि या गणेश चतुर्थीला मी नक्की माझ्या भावासाठी पैसे जमा करील, तोपर्यंत 1 रुपया हा नक्कीच जमा होईल आणि 1 रुपयामध्ये नक्कीच मी माझ्या भावासाठी नवीन सदरा शिवून नेईल असं त्यांनी ठरवलं होतं. ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली आणि त्यांच्या पुढे एकमेव उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे की मला माझ्या भावासाठी काय करायचं आहे, सदरा शिवायचा आहे. आणि गणेश चतुर्थी काय होत होती, जवळ येत चालली होती. आता मज्जो काय झाला, 1 रुपया 2 आणे जमले होते. तर लेखकांनी असं करता करता पैसे जमवले आणि आता 3 महिन्यामध्ये त्यांच्याजवळ किती पैसे जमले, 1 रुपया 2 आणे. आणि गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई वडील नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल, माझ्या भावालाही मी शिवून देईल असा विचार त्यांच्या मनात आला. तर त्यांनी ठरवलं की मी माझ्या भावाला नवीन सदरा करून देईल. आणि त्यांना माहीत होतं की गौरी गणपतीचे दिवस आलेले आहे, सणाचे दिवस आलेले आहे आणि सणाच्या दिवसामध्ये गावातील प्रत्येक जण त्यांच्या मुलांसाठी काय करत असतो, नवीन कपडे करत असतो. पण माझा भाऊ, आमच्या घरची परिस्थिती तर खूप बिकट आहे, तर माझ्या भावासाठी कोण नवीन कपडे करेल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की मी माझ्या भावासाठी नवीन कपडे शिवील. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी पैसे जमवले होते. ते कुठे गेले, मग शिंप्याकडे गेले. आणि शिंप्याकडे गेल्यानंतर त्यांचा भाऊ तर त्यांच्या जवळ नव्हता, तर आता कोणाच्या मापाचा शिवायचा, म्हणून त्यांनी त्यांच्याच भावाच्या वयाच्या एका मुलाला सोबत घेऊन गेले आणि त्याच्या अंगाचा कोट शिवावयास त्यांनी टाकून घेतला. 2 वार कापड घेतले आणि अर्धा वार अस्तर घेतले. तर सदरा शिवण्यासाठी त्यांनी काय केलं, 2 वार कापड घेतले आणि अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला आणि जवळच्या पैशात सारा खर्च भागला. अशा प्रकारे जे लेखकांनी ठरवलं होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं. आणि लहान भावासाठी त्यांनी कोट तयार केला होता आणि तो पण त्यांच्या जवळच्या पैशात, जे त्यांनी 3 महिन्यापासून काय केले होते, जमवलेले होते. आणि सर्व खर्च त्या पैशामध्येच भागला होता. त्यामुळे लेखक पण कसे होते, छान आनंदित होते. आणि तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे काय झाले, अश्रूंनी न्हाऊन निघाले. तर जेव्हा तो कोट शिंप्याने त्यांच्या हातात दिला, तयार झालेला कोट, तो कोट बघून लेखकांच्या डोळ्यातून काय आले, अश्रू आले. आणि ते अश्रू कसे होते, अगदी आनंदाश्रू होते.
त्यांचे डोळे अगदी अश्रूंनी न्हाऊन निघाले होते, कारण त्यांना खूप आनंद झाला होता आणि एक प्रकारचे त्यांना स्वतःवर काय होत होता, अभिमान होत होता, अभिमान वाटत होता त्यांना स्वतःचा, की मी काय केलं, माझं वाक्य पूर्ण केलं, मी जे मनाशी ठरवलं होतं की माझ्या भावासाठी मी काय करील, नवीन कोट शिवून ठेवील, तसं त्यांनी पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात काय होते, आनंदाश्रू येत होते. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिले होतो ते म्हणाले, पाण्या पावसाचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार असेल. तर आता 3 महिने झाले, गणेश चतुर्थी आली होती आणि लेखकांनी ठरवल्याप्रमाणे गणेश चतुर्थीला ते कुठे जाणार होते, आपल्या गावी जाणार होते आणि सोबत काय घेऊन जाणार होते, कोट घेऊन जाणार होते. आणि आता त्यांना जास्तच उत्सुकता होती. का होती, कारण कोट तयार झालेला होता आणि कधी एकदाचा तो कोट मी माझ्या भावाला देतो असं त्यांना होऊन गेलं होतं. आणि म्हणून ते घरी जावयास निघाले, दापोलीहून निघाले आपल्या गावाकडे जाण्यासाठी. पण पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं, सगळीकडे नदी नाल्यांना पूर आला होता आणि लेखक ज्यांच्या घरी राहत होते त्यांनी लेखकांना सांगितलं की पाण्या पावसाचा जाऊ नकोस. का जाऊ नकोस, कारण नदी नाल्यांना काय असेल, पूर आलेला असेल. आणि जो पिसईचा पर्या आहे, त्याचप्रमाणे सोंडेघरचा पर्या म्हणजे ओढा, जसं नदी असते तसा एक ओढा असतो. तर त्यांना जाताना म्हणजे दापोलीपासून तर गावामध्ये जायपर्यंत त्यांना 2 परे लागायचे, 2 ओढे लागायचे आणि त्याचं नाव होतं पिसईचा पर्या आणि सोंडेघरचा पर्या. त्याला उतार नसेल, म्हणजे त्याला कसे असेल, खूप पाणी असेल आणि म्हणून तू काही जाऊ नको असं त्यांनी त्याला विनंती केली. तर लेखकांना त्यांनी विनंती केली की आमचं ऐक, आता नदी नाल्याला पूर असेल तर पाण्या पावसाचा जाऊ नकोस. पण लेखकांनी कोणाचंही ऐकलं नाही, कारण त्यांच्या हृदयात काय आला होता, प्रेमपूर आलेला होता. जसा नदी नाल्यांना पूर आलेला असतो पाण्याचा, तसं त्यांचं हृदय कशाने ओसंडून वाहत होतं, प्रेमाने. कोणाबद्दलचं प्रेम, तर त्यांच्या लहान भावाबद्दलचं प्रेम. आणि तो जो प्रेमपूर आहे हृदयातला, तो काही अशा नदी नाल्यांना भीक घालणार नव्हता. आणि म्हणूनच त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरळ ते आपल्या गावाकडे निघाले. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो, चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. आणि लेखक मग सांगतात की त्यांनी तो नवीन कोट झालेला होता तयार, तो त्यांनी गाठोड्यामध्ये बांधला आणि त्यांच्या मनात विचार आला की जर मला पंख असते तर किती छान झालं असतं, एका क्षणात मी उडून आपल्या घरी गेलो असतो. आणि त्यांना चालण्याचे श्रम वाटत नव्हते, पण त्यांचं मन इतकं आनंदी होतं, इतकं उत्साही होतं की ते चालत आहे, त्यांना श्रम लागत आहे चालताना, त्याचं त्यांना काही भानच राहिलेलं नव्हतं. अगदी सुख स्वप्नात ते दंग होऊन गेले होते, कारण त्यांच्या मनात एकच विचार चालू होता की कधी मी माझ्या भावाला भेटतो आणि त्याला तो कोट देतो. त्यामुळे ते अगदी सुख स्वप्नात दंग होते. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो, त्याचप्रमाणे माझ्या भावाला तर आनंद होईलच, पण माझी आई जिने मला छान गोष्टी शिकवल्या आहे, माझ्यावर छान संस्कार केलेले आहे, तिला किती आनंद होईल. आणि या कल्पनेतच ते होते. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे, तिचा हिरवा रंग असतो आणि ती नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. तर लेखक जेव्हा सुख स्वप्नात जात होते, म्हणजे ते आपल्याच विचारात गर्क होते, खूप आनंदात होते आणि समोर समोर चालले होते, पण अचानक काय झालं, त्यांच्या पायाजवळून एका नानेटीने उडी मारली. नानेटी म्हणजे काय, एक सापाचा प्रकार आहे. तर ती हिरव्या रंगाची होती आणि त्या नाणेटीने काय केलं, लेखकांच्या पायाजवळून अचानक उडी घेतली. त्यामुळे लेखक काय झाले, थोडेसे दांदरले. त्यांना आता थोडीशी भीती वाटू लागली, कारण आतापर्यंत ते फक्त स्वप्नात होते. आता ते काय झाले, थोडेसे भानावर आले. आता जपून चालू लागले. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता, त्याच्या पाण्यातला ओढ फार. आता ते पिसईच्या पर्याजवळ आले. पिसईचा जो ओढा होता, पिसई हे काय आहे, नाव आहे त्या ओढ्याचं. तर त्या ओढ्याजवळ ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो अगदी दुथडी भरून वाहत होता, म्हणजे पाणी काय झालं होतं, अगदी ओव्हरफ्लो झालेलं होतं. पण तरी देखील लेखक त्याला भिले नाही. काय करायचं, आईचं नाव घेतलं आणि शिरलो पाण्यात. तर थोडीशी मनात तर भीती वाटली, पण तरी देखील आपल्याला जायचं तर आहेच. तर काय करायचं आता, त्यांनी अगदी मनामध्ये आईचं नाव घेतलं आणि लागले ते समोरच्या मार्गाला. अगदी पाण्यामध्ये ते शिरले. आता पुढे काही पण हो. पाण्यात हातात काठी घेतली, पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकावयाचे. तर त्यांनी हातामध्ये एक काठी घेतली आणि पहिले ती काठी टाकायची आणि मग समोर पाऊल टाकत जायचं, असं त्यांनी ठरवलं. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो. तर त्या ओढ्याला खूप पूर आलेला होता, म्हणजे खूप दुथडी भरून वाहत होता. त्यामुळे आणि लेखक कसे होते, लहानच होते, काही खूप मोठे झालेले नव्हते.
काठीच्या साहाय्याने ते समोर समोर जात होते, पण अचानक काय झालं, ते वाहून जाण्याच्या बेतात होते, पण कसं तरी त्यांनी स्वतःला सावरलं. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला. आणि लेखकांच्या मनात विचार आला की जसं मी माझ्या भावाला भेटायला चाललो आहे, तसंच तो ओढा पण काय करतो आहे, नदी नाल्यांना त्याला भेटण्याची ओढ आहे. जशी नदी काय करते, समुद्राला जाऊन मिळत असते. नदीचं एकच लक्ष असते, ती पुढे पुढे जात असते, सतत वाहत असते. का असते? कारण तिच्या मनामध्ये एकच लक्ष असते की आपल्याला कुठे जाऊन मिळायचं आहे, सागराला किंवा समुद्राला जाऊन मिळायचं आहे. तर इथे पण त्या ओढ्याला कोणाला जाऊन भेटायचं होतं, नदी नाल्यांना. आणि त्याचप्रमाणे मला पण कोणाला भेटायचं होतं, माझ्या भावाला. आणि त्या नदी नाल्याला, त्या ओढ्याला नदी नाल्याला भेटायचं होतं, तर तो मला कसा बुडवेल, आणि मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. अगदी तो जसा नदी नाल्याला भेटायला चालला होता, तसंच मी पण माझ्या भावाला भेटायला चाललो होतो. तर त्या नाल्या इतकाच मी पण काय होतो, अगदी उत्सुक होतो आणि धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. तर त्या ओढ्याचं किंवा त्या नाल्याचं जसं हृदय भरून घेत होतं, तसंच अगदी माझं पण हृदय प्रेमाने ओतप्रोत भरलेलं होतं. रस्त्यातील खडी वर आली होती, सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. तर लेखक आता चालतच होते, पुढे जातच होते. तर रस्ता कसा होता, थोडासा उबडधोबड होता, त्यावर खूप खडकं होती. तर त्यातली जी खडी आहे, पावसाच्या पाण्याने काय झालेली, ती थोडीशी वर आलेली होती आणि सुयांसारखे ते दगड पायांना रुतत होते. आणि अगदी सुया जशा टोकदारपणे आपल्या रुततात, त्याचप्रमाणे त्यांच्या पायाला ते खुपत होते. परंतु लेखकांचे लक्ष तिकडे नव्हते आणि अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चाललेली होती. तर कसंही करून मला काय करायचं आहे, संध्याकाळपर्यंत म्हणजे अंधार पडण्यापूर्वी मला माझ्या घरी पोहोचायचं आहे, असं त्यांचं लक्ष होतं. परंतु वाटेतच काय झालं होता, अंधार पडलेला होता. कडाड कडाड आवाज गरजत होते, विजा चमकम करत होत्या, खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. तर अगदी वातावरण कसं होतं, भयानक होतं, थोडंसं भीती वाटण्यालायक किंवा घाबरण्यालायक वातावरण होतं. आणि लेखक काही खूप मोठे नव्हते, मुलंच होते, ते पण शिकतच होते शाळेत. त्यामुळे आणि ते एकटेच चाललेले होते. रस्ता तर एकदम ओबडधोबड, पायांना ते सुयांसारखे रुतत होतं, त्यातून अंधार पडलेला होता आणि वरून अगदी कडाड कडाड असा आवाज येत होता. मधातच विजा चमकत होत्या, ढगांचा आवाज येत होता आणि खालून जे पाणी वाहत होतं ते अगदी खळखळ करत वाहत होतं. अशा प्रकारे ती परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत त्यांना थोडीशी काय वाटत होती, भीती वाटत होती. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे पंचमहाभूत आहे, त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी काय करत होतो, चाललेलो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो, ओलचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली, हवेत फार गारठा आलेला होता. तर अशा प्रकारे शेवटी एकदाचे लेखक घरी पोहोचले. इतक्या समस्यांवर मात करत अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये ते घरी पोहोचले. आणि पोचता पोचता काय झाले होते, अगदी ओलेचिंब होऊन गेलेले होते, कारण वरून पाऊस चालू होता आणि खाली पण नदी नाल्यांना पूर आलेला होता, त्यामुळे ते ओलेचिंब होऊन गेलेले होते. आणि बाहेरूनच त्यांनी आईला हाक मारली. त्यावेळेस हवेमध्ये फार गारठा होता, एक तर ते ओले झालेले होते आणि थंड थंड वारा असा सुरू होता, त्यामुळे गारठा आलेला होता. आणि वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. आई वडील दोघंही आपापल्या कामामध्ये काय होते, व्यस्त होते आणि त्यांनी बाहेरूनच आईला आवाज दिला. अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले, दोघे लहान भाऊ भेटले. तर त्यांचा जो लहान भाऊ आहे त्याचं नाव होतं पुरुषोत्तम. त्याला ऐकायला गेलं की आपला भाऊ आला आणि तो जोरातच ओरडतो की अण्णा आला आई, अण्णा आला. आणि त्यानेच दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर तो आपल्या लहान भावाला भेटला. इतक्या पावसातून श्याम कसा आलास, सारा भिजलास ना, आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे, वडिलांनी विचारले. तर जसा तो आला तसं त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. आईने त्याला प्रश्न विचारले आणि वडिलांनी पण प्रश्न विचारले. आई म्हणाली की इतक्या पावसातून कशाला आलास, इतकी कोणती गरज होती यायची, पाऊस जाऊ द्यायचा होता, त्यानंतर तू यायचं होतं. आणि पूर्ण काय झाला आहे, तू अगदी भिजला आहेस, सारा भिजलाच आहे. आणि म्हणून आई त्याला थोडीशी दम देऊ लागली, कशाला आलास, कारण तिला काय होती, थोडीशी काळजी पण होती आणि काळजीपोटी ती त्याला ते म्हणत आहे. त्याचप्रमाणे बाबांनी पण त्याला विचारलं की सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हतं का रे, म्हणजे जो ओढा आहे सोंडेघरचा तो भरलेला नव्हता का. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटलं. पण लेखकांनी म्हटलं की हो, सोंडेघरच्या पर्याला पाणी होतं आणि अगदी दुथडी भरून वाहत होतं, पण तरी देखील मी आलो.
त्या दिवशी एक बाई वाहून गेली त्यातून, वडील म्हणाले. आणि वडील म्हणाले की त्याच दिवशी, नेमकं ज्या दिवशी श्याम त्यांच्या घरी आला होता त्याच दिवशी त्या पर्यातून एक बाई काय झाली होती, वाहून गेलेली होती. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर. आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. आता आला तर आहे त्यामुळे, आणि अगदी ओला चिंब झालेला होता, त्यामुळे आईने त्याच्यासाठी काय केलं, गरम पाणी केलं, कडक पाणी, आणि त्याला सांगितलं की कडक पाण्याने काय आता कर, आंघोळ कर. आणि लेखक आंघोळीला गेले. तर जसे ते आंघोळीला गेले तर त्यांच्याजवळचं जे काही गाठोडं होतं त्यांनी सोबत आणलेलं होतं, तर त्यांच्या लहान भावाने काय केलं, तडक ते गेला आणि ते गाठोडं त्यांनी सोडलं. कारण आपल्या घरी पण जर लहान मुलं असेल आणि तुमचे आईवडील जर गावावरून आले, कुठून तरी बाहेरून आले, तर त्यांना खूप उत्सुकता असते की आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल. तशीच उत्सुकता त्या लहान भावाला पण होती. आणि लगेच त्यांनी काय केलं, लेखकांनी आणलेलं जे गाठोडं आहे ते सोडून पाहिलं. लहान मुलांना सवयच असते, कारण त्यांना वाटत असते की काहीतरी त्यांच्यासाठी आणलेलं असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, पण लेखक म्हणतात की माझ्या भावासाठी काय आणणार, मी काही खूप मोठा नव्हतो, आणि कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार, यापैकी मी काही त्याच्यासाठी आणलेलं नव्हतं. मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. लेखक म्हणतात की मी कसं होतो, गरीब होतो, आणि माझी एवढी ऐपत नव्हती की मी माझ्या भावासाठी काहीतरी आणेल. काही खेळणी पण आणू शकत नव्हतो, काही पुस्तक पण आणू शकत नव्हतो, काही आणू शकत नव्हतो. परंतु तरी देखील लहान भावाला उत्सुकता होती की आपल्यासाठी नक्कीच काहीतरी आणलं असणार, आणि त्याला पण त्या गाठोड्यात काहीतरी सापडलं. त्यामध्ये त्याला काय सापडलं, कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होतं, ते प्रेम होतं, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. आणि लेखक म्हणतात की त्याला काय सापडलं, त्यामध्ये कोट सापडला, आणि तो कोट कसा होता, नवीन कोट होता. तो कोट त्याच्याचसाठी होता, पण आतापर्यंत त्यांनी त्याला सांगितलं नव्हतं की तो कोट त्याच्यासाठी आणलेला आहे. आणि लेखक म्हणतात की तो फक्त कोटच नव्हता, तर ते काय होतं, त्याचं हृदय होतं, त्यांचं प्रेम होतं. कोणाबद्दलचं, आपल्या भावाबद्दलचं. आपल्या भावाबद्दल त्यांच्या मनात किती जिव्हाळा आहे, किती प्रेम आहे, हे त्या कोटातून दिसत होतं. आणि त्याचप्रमाणे ती आईची शिकवण पण होती, जी फलद्रूप झालेली शिकवण होती. म्हणजे त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांच्यावर जे संस्कार केले, त्यांना जी काही आतापर्यंत शिकवण दिली, ते आता काय झाली होती, फलद्रूप झालेली होती. आणि ती कशाच्या स्वरूपात, तर कोटाच्या स्वरूपात. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे, धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला. आणि त्याला नवीन कोट सापडला गाठोड्यामध्ये, तर तो लगेच तो घेऊन त्याच्याकडे, लेखकांकडे आला आणि प्रश्न विचारू लागला की अण्णा, हा लहान कोट कोणाचा, आणि हा नवीन कोट आहे कोणासाठी आणला, मग सांगेन घरात घेऊन जा. लेखकांनी म्हटलं की तुला मग सांगतो, पहिले त्याला घरात घेऊन जा. आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मलाच आणलाय. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आणि त्याला खूप उत्सुकता लहान भावाला की हा कोट तर छोटासा दिसतो, आणि फक्त हा कोणाच्या अंगाचा आहे, माझ्या अंगाचा आहे, आणि माझा भाऊ तर मोठा आहे, म्हणजे नक्कीच हा कोट कोणासाठी आणला आहे, माझ्यासाठी आणला आहे. आणि तो आपल्या आईकडे तसं बोलून पण दाखवतो. आईने कोरडे धोतर दिले, मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोट कोणाचा. आईनी पण त्याची आंघोळ झाली, तो बाहेर आला आणि त्याला कोरडं धोतर दिलं अंग पुसण्यासाठी. आणि लेखक पण चुलीजवळ येऊन बसले. त्यावेळेस लेखकांच्या आईने त्यांना प्रश्न विचारला की हा नवीन कोट कुणाचा. मोरू जोशांकडे कार्य द्यावयाचा आहे, कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. तर लेखकांच्या वडिलांना वाटलं की त्यांच्या गावात राहणारे जे मोरू जोशी आहे त्यांच्याकडे द्यावयाचा कदाचित असेल, कोणीतरी त्यांच्याकडे देण्यासाठी हा श्यामच्या हाताने पाठवला असेल. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणलेला आहे. पण लेखक म्हणतात की नाही, हा कोणासाठीही नाही, तर मी हा काय केलेला आहे, पुरुषोत्तमसाठी शिवून आणलेला आहे. पुरुषोत्तम म्हणजेच साने गुरुजींचे लहान भाऊ. पैसे रे कुठले, कोणाचे कर्ज काढलेस का, की फीचे दडवलेस, वडिलांनी विचारले. आणि लगेच जेव्हा त्यांनी म्हटलं की हा कोट मी कोणासाठी आणला आहे, माझ्या लहान भावासाठी आणला आहे, पुरुषोत्तमसाठी आणला आहे, तर लगेच त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. कोणते प्रश्न, तर पैशाबद्दलचे, की यांनी पैसे कुठून आणले असेल. आणि लगेच त्यांनी ते बोलून पण दाखवलं, पैसे कुठून आणलेस रे, कोणाचं कर्ज काढलंस का, की फीचे पैसे दडवलेस. म्हणजे त्यांच्या मनात आता वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या की यांनी कोट तर आणला भावासाठी, पण त्यांनी पैसे कुठून आणले, कोणाचं कर्ज काढलं का, की आपल्या फीचे पैसे त्यांनी बुडवले, असे प्रश्न त्यांनी विचारले.
कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना, आईने कातर स्वरात विचारले. आणि आईने पण अगदी कातर स्वरात विचारलं. म्हणजे आईच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती की याने कुणाचे पैसे तर चोरले नाही ना, आणि तिने ती शंका त्याला बोलून पण दाखवली. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत आणि फीचेही खर्चिले नाहीत, असं लेखकांनी म्हटलं. आणि लेखकांनी उत्तर दिलं की नाही, मी कोणाचं कर्ज पण काढलं नाही, म्हणजे कोणाकडून उसने पण घेतलेले नाही, चोरले देखील नाही, मुळीच चोरले नाही. त्याचप्रमाणे माझ्या फीचे पण पैसे मी खर्च केले नाही. तर लेखकाने सांगितलं की ते पैसे त्यांनी कुठून चोरून पण आणले नाही, कोणाला उधार पण मागितलेले नाही, आणि फीचे पण पैसे त्यांनी खर्च केले नाही. मग उधार का शिवून आणलास श्याम, वडिलांनी विचारले. मग त्यांना वाटलं की उधारीत शिवून आणला असेल. तर तो म्हणाले की नाही, उधारीत पण शिवलेला नाही. तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले. तर त्यांनी आता काय झालं सविस्तरपणे तो आता आई वडिलांना सांगू लागला की त्यांनी कसा कोट शिवला. तर तो म्हणतो की तुम्ही जेव्हा नेहमी दापोलीला येत असत तेव्हा मला तुम्ही काय द्यायचे, खाऊसाठी पैसे देत असत, आणि तेच पैसे मी काय केलं, 2-3 महिन्यांचे पैसे जमवले. खाऊसाठी पैसे खर्च केले नाही किंवा कोणत्याच गोष्टीसाठी ते पैसे खर्च केले नाही, आणि त्यातून हा कोट शिवून आणला. अशा प्रकारे 3 महिन्याचे पैसे मी जमवले, आणि ते पैसे किती झाले, 1 रुपया 2 आणे असे पैसे जमवले, आणि त्याच पैशातून मी हा पुरुषोत्तमसाठी कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा आणि दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला काय करतील, नवीन कोट शिवून आणतील. आणि मी मनात ठरवलं होतं की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का, मी भेटलं. आणि लेखकांनी ठरवलं होतं की त्याला नवीन सदरा घेऊन द्यायचा किंवा नवीन कोट शिवून द्यायचा, कारण त्याचा जुना सदरा काय झाला होता, फाटलेला होता. आणि आई त्याला सांगितलं होतं की तुझे अण्णा आणि दादा जेव्हा मोठे होतील तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच कोट शिवतील, आणि मला आता आणायची ती संधी मिळाली होती. मी खाऊसाठी पैसे खर्च केले नाही, आणि तेच पैसे जमवून काय केले, याच्यासाठी कोट शिवला. आणि अगदी आनंदाने त्याला पुरुषोत्तमला म्हटलं की बघ रे, तुला होतो का हा कोट, घालून तरी बघ. अण्णा, हा बघ छान होतो, आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. आणि पुरुषोत्तम तर अगदी आनंदात होता, कारण त्याला काही पैशाचं वगैरे देणं घेणं नव्हतं. त्याच्यासाठी काय महत्त्वाचं होतं की आपल्या भावाने काय केलं, आपल्यासाठी नवीन कोट आणला, आणि तो पण कोट आणला, सदरा नाही तर कोट. आणि कोट तो काय करत होता, पहिल्यांदाच आयुष्यामध्ये बघत होता, त्यामुळे त्याला त्याचं खूप अप्रूप वाटत होतं. आणि लगेच त्याने काय केलं, तो परिधान केला, घालून बघितला, आणि तो म्हणतो की बघ की मला किती छान झाला, आणि याला आतमध्ये छान खिसा पण आहे. आपण पण लहान मुलांना काही नवीन वस्तू दिलं तर त्यामधले ते छान छान गोष्टी सांगतात की याला असं आहे तसं आहे. तर इथे पण पुरुषोत्तम काय करतो आहे, हे बघ दादा, याला छान आतून कसा खिसा पण आहे, आणि या खिशामध्ये मी काय करणार, माझी पेन्सिल ठेवणार, आणि ती पेन्सिल आता माझी कधीच हरवणार नाही. म्हणजे यावरून काय दिसतं की त्यांच्या लहान भावाची पेन्सिल ही काय व्हायची, नेहमी हरवायची. कशामुळे, कारण त्याचा सदरा काय झालेला होता, फाटलेला होता, पण आता ते कधीही हरवणार नाही. आणि तो आपल्या आईला दाखवू लागला की बघ किती छान कोट आणला माझ्या भावाने माझ्यासाठी. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला, आणि ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. तर अशा प्रकारे लेखकांनी जी हकीकत घडली होती ती सगळी आपल्या आईवडिलांना सांगितली, आणि ही हकीकत ऐकून श्यामच्या आईचे काय झाले, अगदी डोळे भरून आले, तिचं हृदय अगदी गहिवर होऊन आलं. आणि ती म्हणाली की श्याम, तू वयाने मोठा नाहीस, म्हणजे वयाने काही खूप मोठा नाही आहे, लहानच आहेस. त्याचप्रमाणे पैशाने पण मोठा नाही, खूप श्रीमंत पण झाला नाहीस, आणि शिकून पण मोठा झाला नाहीस, परंतु तू मनाने काय झाला, खूप मोठा झाला. तुझ्या मनात जे कुटुंबाविषयीचं प्रेम आहे, खास करून तुझ्या लहान भावाबद्दलचं जे प्रेम आहे, त्यामुळे तू दाखवलं की तू मनाने किती मोठा आहेस. आणि ते जे पैसे, ज्या पैशांवर तुझा अधिकार होता, त्या पैशांवर तू स्वतःचा अधिकार न दाखवता किंवा ते स्वतःसाठी खर्च न करता ते तू आपल्या लहान भावासाठी काय केले, जमा केले. यातून काय दिसतं, तुझं मन किती मोठं आहे. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. आणि त्याची आई म्हणते की तुझ्या मनात असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम तू असंच कायम ठेव. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला, आणि या प्रेमाला, तुमचं जे बंधुप्रेम आहे त्याला कोणाचीही नजर लागू नये, अशी ती कळकळीची विनंती करते. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत, त्या हात फिरवण्यातच सारं काही बोलणं होतं आणि साऱ्या स्मृती होत्या.
तर वडिलांना पण त्याच्याबद्दल काय वाटत होता, एक प्रकारचा अभिमान वाटत होता, पण ते शब्दातून ते व्यक्त करू शकले नाही, कारण त्यांच्या आईनेच त्यांच्यासाठी खूप काही म्हटलं. तर वडिलांनी काय केलं, फक्त श्यामच्या पाठीवरून हात फिरवला, अगदी छान प्रेमाने मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवण्यातच सर्व काही आलं होतं. म्हणजे माझ्या वडिलांच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे, त्यांना पण माझ्याबद्दल किती अभिमान वाटतो आहे हे लेखकांना जाणवलं आणि म्हणून ते म्हणतात की अगदी हात फिरवण्यातच सगळं काही आलं होतं आणि सगळ्या काही स्मृती म्हणजे आठवणी त्या सगळ्या काय झाल्या होत्या, जागृत झालेल्या होत्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की श्यामचं त्यांच्या लहान भावाबद्दल असलेलं बंधुप्रेम. श्याम हे वयाने जरी मोठे नसले, पैशाने श्रीमंत नसले, शिकून मोठे जरी नसले, तरी त्यांचं मन इतकं मोठं होतं की त्यामध्ये त्यांनी सर्वांना काय केलं होतं, सामावून घेतलेलं होतं. थँक्यू.